सेम सर इथे सर मध्ये चालेल, ठीक आहे मध्ये, ठीक आहे जवळ पाहिजे. सगळे एवढे बॉम्ब आहेत. अरे राहू दे रे, कुठे असलं येईल सगळं, तुम्ही शांत राहा. घाटकोपर, मुलुंड, कासरवडवली, गायमुख या अतिशय महत्त्वाच्या मार्गाचं पहिल्या टप्प्याचं टेस्टिंग या ठिकाणी आम्ही करतो आहोत. ठाणेकरांकरता हा मार्ग अतिशय महत्त्वाचा असणार आहे. जवळपास 35 किलोमीटरची एकूण लांबी या मेट्रो 4ची आहे. त्यामध्ये 4ची लांबी 32 किलोमीटर आणि 4अ ची लांबी ही 2.88 किलोमीटरची एकूण 35 किलोमीटरची लांबी आहे. एकूण 32 स्थानकं याच्यामध्ये आहेत आणि जवळपास या ठिकाणी 16,000 कोटी रुपये याकरता खर्च करण्यात येत आहेत. अपेक्षित आहे की दैनंदिन प्रवासी संख्या 13,43,000 हा पूर्ण मार्ग सुरू झाल्यानंतर या ठिकाणी असणार आहे. याकरता मोगरपाडा येथे डेपोकरता जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. जवळपास 45 हेक्टर जागा त्या ठिकाणी उपलब्ध झाली असल्यामुळे मेट्रो 4, मेट्रो 4अ, मेट्रो 10 आणि मेट्रो 11 अशा सगळ्याचं डेपो म्हणून त्या ठिकाणी एक मोठं काम होणार आहे. या मार्गिकेवरची जी मेट्रो असणार आहे ही 8 डब्यांची मेट्रो असणार आहे आणि विशेषतः याचा महत्त्वाचा फायदा हा आहे की पूर्व उपनगरं, पश्चिम उपनगरे, मुंबई शहर आणि ठाणे शहर या सगळ्यांना जोडणारा हा मार्ग होणार आहे. आणि पुढे हा मेट्रोचा जो 11वा मार्ग आहे जो वडाळ्यापासून तर CST पर्यंत जातो त्याला देखील हा जोडला जाणार आहे. आणि त्यामुळे हा देशातला सगळ्यात लांब मार्ग होईल. 58 किलोमीटरचा हा मार्ग होईल की ज्याच्यामध्ये जवळपास 21 लाख लोक रोज हे प्रवास करू शकतील. आणि प्रवासाचा वेळ या मेट्रो मार्गामुळे 50 ते 75% या ठिकाणी कमी होणार आहे. आणि विशेषतः एलिव्हेटेड मार्ग असल्यामुळे रस्त्यावरची जी वाहतूक आहे ती देखील याच्यामुळे मोठ्या प्रमाणात नियमित होणार आहे. मला अतिशय आनंद आहे की हा एक महत्त्वाचा टप्पा आज या ठिकाणी करतो आणि टप्प्याटप्प्यानं पुढच्या वर्षाच्या शेवटापर्यंत याचे सगळे टप्पे हे प्रवाशांकरता खुले झाले पाहिजेत अशा प्रकारचा आमचा प्रयत्न आहे. मी विशेषतः राज्याचे उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदेजी यांचं अभिनंदन करेन की हा टप्पा होण्याकरता त्यांनी विशेष प्रयत्न केले. आणि सगळ्यात महत्त्वाचं जी आपल्याला मोगरपाड्याला डेपोची आवश्यकता होती त्याकरता त्यांनी स्वतः लक्ष घालून अनेक अडचणी या डेपोच्या लँडमध्ये होत्या पण त्या अडचणी दूर केल्या आणि ती लँड, ती जमीन डेपोकरता मिळवून दिली. आमदार सरनाईक यांनी देखील या डेपोमध्ये विशेष प्रयत्न केलेले आहेत. त्यामुळे या संपूर्ण जी काही आपली मेट्रो आहे या मेट्रोला एक चांगला वेग आलेला आहे. आणि मी ठाणेकर आणि मुंबईकर दोघांनाही विश्वास देऊ इच्छितो की पुढच्या वर्षीच्या शेवटापर्यंत यातलं मॅक्सिमम काम आम्ही पूर्ण करू. पण तरी काही काम मात्र हे 2027पर्यंत जाईल. मात्र एकदा हा मार्ग झाला की ठाण्यापासून तर CST पर्यंत 58 किलोमीटरची सर्वात मोठी मार्गिका ही मुंबईकरांकरता, ठाणेकरांकरता या ठिकाणी उपलब्ध होणार आहे. मी याकरता MMRDAचं मनापासून अभिनंदन करतो. MMRDAने अनेक अडचणींचा सामना करत असताना देखील हे काम पूर्णत्वाकडे ते नेत आहेत
आणि यापुढेही माझी अपेक्षा आहे की MMRDA अधिक वेगानं हे काम पूर्ण करेल. आजचा दिवस ठाणेकरांसाठी अतिशय आनंदाचा आणि ऐतिहासिक आहे. कारण ही वडाळा ठाणे, वडाळा कासरवडवली ही मेट्रो याला अनंत अडचणीतून आज आपण इथपर्यंत पोहोचलेलो आहे. कारण जेव्हा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साहेब होते त्यावेळेस इतर मेट्रोला मान्यता देत असताना ठाण्याला वगळण्यात आलं होतं आणि मग त्यावेळेस ठाण्याला या मेट्रोच्या प्रकल्पामध्ये समाविष्ट करून घेण्यासाठी आम्हाला आंदोलन करावं लागलं, आम्हाला निलंबित देखील व्हावं लागलं. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्रजी 2014ला मुख्यमंत्री झाले त्यावेळेस खऱ्या अर्थाने या मेट्रोला चालना मिळाली आणि मग मेट्रोचा प्रकल्प जे आहेत त्या काळामध्ये 2014 ते 19मध्ये आपण अनेक मेट्रोचे प्रकल्प सुरूही केले. काहींचं आदरणीय प्रधानमंत्री महोदयांच्या शुभ हस्ते लोकार्पणही केलं. परंतु दुर्दैवाने 2019 नंतर महाविकास आघाडीच्या काळामध्ये हे सगळे प्रकल्पांना ब्रेक लागला, स्थगिती मिळाली आणि पुन्हा 2022च्या दरम्यान मी मुख्यमंत्री झाल्यानंतर हे पुन्हा मेट्रोला चालना दिली. आणि मग त्या काळामध्ये मला आठवतं आहे की आपले MMRDचे मुखर्जी आहेत, या मुखर्जींना देखील सांगितलं या मेट्रोच्या या प्रकल्पामध्ये देखील, या स्ट्रेचमध्ये देखील, या फेजमध्ये देखील अनंत अडचणी आल्या. परंतु MMRDAने त्यावर मात केली. शासन त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहिलं. डबल सगळं मॅनपॉवर मशिनरी मोठ्या प्रमाणावर लावली आणि आज मुख्यमंत्री म्हणून देवेंद्रजींच्या काळामध्ये हा प्रकल्प पूर्णत्वास जातो आहे. म्हणजे सुरुवातीला झालेमध्ये अडथळे आले, परंतु आता ही पूर्णत्वास जाते. हा ठाणेकरांसाठी खऱ्या अर्थाने एक मोठी अचीवमेंट आहे. आणि मला आपल्या सगळ्यांना माहीत आहे की मुंबई ठाणे जी रेल्वे धावली होती ती 22 सप्टेंबर 1853 साली, 22 एप्रिल का काय ती, आणि आज 22 तारीख आहे. जवळपास 172 वर्षानंतर पुन्हा ही मेट्रो ठाण्यामध्ये धावती आहे. म्हणजे ती रेल्वे होती, आता ही मेट्रो आहे. आणि त्यामुळे हे 10.5 किलोमीटरचं जे अंतर आहे हे आपण आता सुरू करणार आहोत. त्यानंतर गायमुख ते मीरा भाईंदर मेट्रो 10, त्यानंतर पुढे ती मुंबईला जॉईंट होईल आणि मेट्रो जी इथून कॅडबरी ते आपलं वडाळा ही मेट्रो 11 आणि या सगळ्या CSTपर्यंत आपल्याला जाईल. म्हणजे पूर्णपणे हा लूप तयार होईल आणि या लूपमुळे ही संपूर्ण एलिव्हेटेड आहे. जसं मुख्यमंत्री महोदय म्हणाले की एवढा मोठा लांबीचा प्रकल्प हा भारतातला पहिला प्रकल्प एलिव्हेटेड आणि त्यामुळे खालची वाहनं जी आहेत ती देखील सुरळीतपणे त्यांची वाहतूक होईल, रस्त्यावरची वाहतूक कोंडी दूर होईल. आणि त्याचबरोबर या ठिकाणी ठाण्यासाठी आपण इंटरनल मेट्रो जी आहे ती देखील मंजूर केलेली आहे. त्यामुळे ती देखील याला कनेक्ट होईल. कल्याण डोंबिवली भिवंडी याला कनेक्ट होईल. इकडे आपल्या स्वामी समर्थ नगर ते कांजूरमार्गपर्यंत होईल, कापूरबावडी ते कल्याण होईल, गाईमुख ते मीरा भाईंदर आणि वडाळा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल. हे असं सगळं लास्ट माईल कनेक्टिव्हिटी यामुळे मिळणार आहे. आणि जी लाखो वाहनं रस्त्यावरून जातात त्याला देखील मोठा दिलासा मिळेल. त्यामुळे हा प्रकल्प जो आहे हा अतिशय महत्त्वाचा आहे. 16,000 त्याची किंमत आहे. जवळपास 25 लाख लोक त्याचा प्रवास करतील आणि या मेट्रोच्यामुळे, या मेट्रो संपूर्ण नेटवर्कमुळे या ठिकाणी रस्त्यावरची मुंबई MMRची ट्रॅफिक कमी होऊन जाईल आणि लोकांना मोठा
दिलासा मिळेल असा हा प्रकल्प आहे. सर, कोर्टाच्या केसेसमुळे हा प्रकल्प रखडला की गेल्या वेळेच्या सरकारने कामं केली नाही, त्यामुळे हा प्रकल्प आपल्याला कल्पना आहे या प्रकल्पाचा एक महत्त्वाचा टप्पा 2019 पर्यंत आम्ही गाठला होता, परंतु 2019 नंतर जे सरकार आलं त्या सरकारने कामं जवळपास थांबवली होती. त्यामुळे 2.5 वर्ष ही कामं मागे गेली. नाहीतर आत्ता आम्ही पूर्ण 58 किलोमीटरचं उद्घाटन करताना तुम्हाला दिसलो असतो, पण दुर्दैवाने आम्हाला ते करायला आता जवळपास 1-1.5 वर्ष अजून 2 वर्ष लागतील. मगाशी मी बोलताना आमदार प्रताप सरनाईक म्हणालो, ते मंत्री प्रताप सरनाईक पकडलं पाहिजे. तेव्हा आमदार होते, मागणी केली तेव्हा आमदार होते, पण आता ते मंत्री झालेले आहेत. आज ये बहुत हर्ष की बात है कि हमारी जो मेट्रो 4 और मेट्रो 4A है, जो वडाला, घाटकोपर, मुलुंड, कासर वड़वली, गायमुख, इस प्रकार का इसका रूट है. इसके फर्स्ट फेज का टेस्टिंग हम लोग आज कर रहे हैं और धीरे धीरे इस पूरी मेट्रो को हम लोग कंप्लीट करेंगे. करीब 16,000 करोड़ रुपए की लागत से ये मेट्रो बनी है और प्रतिदिन 13 से 14 लाख प्रवासी इसमें प्रवास करेंगे ऐसा अपेक्षित है. इस मेट्रो के लिए मोगरपाड़ा में 45 एकड़ की ज़मीन पर एक बहुत बड़ा डेपो तैयार किया जाने वाला है. ये डेपो मेट्रो 4, मेट्रो 4A, मेट्रो 11, मेट्रो 10 इन सबका एकत्रित इस प्रकार का डेपो रहने वाला है. ये मेट्रो आगे जाकर वडाला से जो हमारे मेट्रो लाइन 11 है उसको ज्वाइन होगी, जो CSTM तक, छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस तक जाएगी. तो कुल मिलाकर एक कंप्लीट हम लोग 58 किलोमीटर का ये रूट तैयार कर रहे हैं, जो देश का सबसे बड़ा रूट है. ये 58 किलोमीटर का जो रूट होगा और इसमें बहुत बड़े पैमाने पर करीब 22 लाख प्रवासी रोज़ प्रवास कर पाएंगे और इससे समय की जो बचत है ये 50 से 75% समय इसके कारण बचने वाला है. एक बड़ा इंटीग्रेशन इसके कारण होने वाला है. 4, 4A, 11, 10, उसके साथ मेट्रो 5 और मेट्रो 6, ऐसा सारा इंटीग्रेशन इस रूट के कारण होने वाला है. 6 जगह इंटरचेंजेस आने वाले हैं, जिसके कारण लोग कहीं से भी कहीं पर भी जा पाएंगे. इस प्रकार की व्यवस्था उसमें हुई है. प्रधानमंत्री मोदी जी के नेतृत्व में महाराष्ट्र में मेट्रो के निर्माण की जो शुरुआत हमने की थी उसको एक बड़ी गति मिली है. विशेष रूप से ये जो ठाणे की मेट्रो लाइन है, इसमें जो महाविकास आघाड़ी के समय बंद पड़ा हुआ काम था उसको शिंदे जी ने मुख्यमंत्री बनने के बाद गति दी. उसमें कई रोड़े थे, कठिनाइयाँ थी, वो सारी कठिनाइयाँ दूर की. इसी के कारण आज का दिन हम लोग देख रहे हैं कि यहाँ पर एक तेजी के साथ अब ये काम पूरा हो रहा है और मैं ऐसा मानता हूँ कि इसका मैक्सिमम काम 2026 में और थोड़ा काम 2027 में कंप्लीट करके सारे फेजेस हम इसके कंप्लीट करेंगे और एक बहुत अच्छी मेट्रो ये ठाणे के लोगों को देंगे. इसके साथ साथ शिंदे जी के नेतृत्व में थाना रिंग मेट्रो का भी एक हम लोगों ने अभी केंद्र सरकार ने उसको मान्यता दी है. तो कुल मिलाकर थाना के लिए एक बहुत ही अच्छा ऐसा एक ट्रांसपोर्टेशन का नेटवर्क यहाँ पर तैयार हो रहा है. मीरा भाईंदर से काम जे आहे काही काम झालंय आणि आता 10 नंबर जी आहे त्याचं काम आता वेगाने सुरू आहे. 2015 मध्ये आपल्या कामाची सुरुवात झालेली मेट्रोची आणि आता झालंय 2025. आपल्या पाठीमागून पुणे आणि नागपूर पुढे गेली, पण ठाणेकर अजूनही वाट पाहतात मेट्रोची. याचं कारण मी तुम्हाला सांगितलं की जर 2.5 वर्ष एखाद्या प्रकल्पाचं काम बंद ठेवलं तर त्या प्रकल्पाची हीच परिस्थिती होणार आहे. पण आता काळजी करू नका, आता जो वेग घेतलेला हा थांबणार नाहीये. देखिए अभी एक निश्चितपणे खर्च तर वाढतोच, त्यामुळे त्याच्या आता जो खर्च वाढलेला आहे, जेवढा महागाईचा निर्देशांक वाढलाय तेवढाच तो खर्च वाढतो. होईल, निश्चित फायदा होईल. जीएसटी मुळे खर्च कमी होईल. उद्घाटन करने वाले हैं आप.
क्या मेट्रो वहाँ ज्वाइन होगी? एयरपोर्ट एयरपोर्ट हे कुणाच्या कुणाची घेऊ शकतं ना. हे कुणाचं आहे? हा कुणाचा आहे? हा कुणाचा आहे? मीडिया हा कुणाचा? हे मागे म्हणतात ते हा रेड बघा रेड पीटीएस असेल बघा पीटीएस आता एबीपी
आहे.